नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्टिच बाय जयश्री। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही टिप्स सहित हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर मैत्रिणींनो, मी माझ्याकडे एकाच कस्टमरचे 7 ते 8 ब्लाउज आलेले आहे। तर ते मला शिवायचे आहे आता। तर मग कटिंग घ्यायच्या आधी म्हटलं काहीतरी व्हिडिओ बनवा। तर मैत्रिणींनो, हे सगळे ब्लाउज एकाच मापाचे आहे। हे बघा, एकाच कस्टमरचे एकाच मापाचे बाही उंची गळा उंची सिंपल ब्लाउज आहे, गोल गळा आणि पुढून पण गोल गळा। तर मैत्रिणींनो, मी एका वेळी किती ब्लाउज कापते हा या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे। तर हे बघा, मी भरपूर टेलर लोक एका वेळीला 8-9 एक सोबत ब्लाउज कापतात। ते म्हणजे जमतात, प्रत्येकाला जमेल असं नाही। मी फार तर फार 4 ब्लाउज सोबत कापते, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडनं नाही कापले जात। 4 म्हणजे एकाच कस्टमरचे असले तरच कापले जातात, नाही तर वेगवेगळ्या कस्टमरचे जर असले तर सिंगलच कापायला लागतात। तर हे बघा, ब्लाउज कापताना सगळ्यात आधी कसं आहे, अस्तर आपण आणतो 80 सेंटीमीटरचे चाललेले, ही सगळे अस्तर 80चे चाललेले, पण कटिंग करून देताना दुकानदार काय करतो, एखादा अस्तर एखाद्या सेंटीमीटरने कमी एखाद्या सेंटीमीटरने जास्तच देतो आपल्याला। हे बघा, हे काही तिन्ही अस्तर आहे जे सारखे नाही। ते येल्लो मोठं आहे, रेड आणि हा पर्पल मोठा आहे, रेड छोटा आहे, पण मग इथं कोस आल्यामुळं मला पर्पल वरती ठेवायला लागेल। तर जे अस्तर सगळ्यात मोठं असतं ना ते खाली ठेवायचं आणि त्याच्यानुसार मग असे अस्तर ठेवायचे। म्हणजे मोठं अस्तर खाली ठेवायचं, छोटं त्याच्यावरती, त्याच्यापेक्षा छोटं असलं तर त्याच्यावरती, आणि व्यवस्थित आपलं जे पेपर पॅटर्न असतं ना, तुम्ही करता की नाही मला माहित नाही, म्हणजे पेपर पॅटर्न मी ब्लाउज पेपर पॅटर्न करूनच टाकते। मी ब्लाउजवर कधीच कटिंग करत नाही, पेपर पॅटर्न करते आणि मगच ब्लाउज कापते। तर अशा प्रकारे सगळं ब्लाउज व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि हे बघा, व्यवस्थित ठेवून घेतले की सेट करून घ्यायचे आणि चॉकनी बाजूनी मार्किंग करून घ्यायची। शेपट्टी बरोबर पाव इंच बरोबर एकदम व्यवस्थित आहे त्या पेपरच्या साइडनी चॉकनी ड्रॉ करून घ्यायचं, एकदम जसं आहे तसं। तुम्हाला एक करून दाखवते। हे बघा, हे जसं आहे तसं एकदम पेपरला खेचून लाईन आखून घ्यायचं, एकदम पेपरला खेचून। म्हणजे हे बघा, खालच्या साईडनी पण जे जास्तीचं असेल ना थोडासा ते पण आखून घ्यायचं, इकडे पण। हे बघा, अशा प्रकारे हे सगळे पॅटर्न आहे ना ते आखून घ्यायचे आणि एकदम लाईनवरच कट करून घ्यायचे। एकदम असे लाईनवर कट करायचे, कुठेही कमी जास्त करायचं नाही, वाढवायचं पण नाही, कमी पण करायचं नाही। आणि बाई सुद्धा अशीच आहे तशी कापून घ्यायची, रेशर पट्टी पण आहे तशी, रेशर पट्टी अशी ठेवायची इकडे, म्हणजे इकडे आपल्याला ही पट्टी कमरेसाठी निघून जाते आणि हे पण असं ठेवून कापून घ्यायचं। एकदम परफेक्ट ठेवून कापून घेतलं की ब्लाउज शिवायला मोकळे। आणि हे जे कापलेले आहे ना असे असतं, ब्लाउज पीसच्या कपड्यावर ठेवून पाव इंचाचं अंतर एक्स्ट्रा मार्जिन सोडून, म्हणजे हे आपण आता कटिंग जर केलं ना तर आता ब्लाउज पीसवर ठेवल्यानंतर पाव इंच जास्तीचं सोडून मग कटिंग करायचं आणि अस्तर जोडल्यानंतर हा बाकीचा उरलेला कपडा आहे ब्लाउज पीसचा तो काढून घ्यायचा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला
मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू.